सर्दी, शिंका, खोकला. 1. धुळीमुळे पुष्कळांना याचा त्रास होतो. 2. किरकोळ वाटत असला तरी जुना झाल्यावर त्रासदायक ठरतो. 3. यावर उपाय म्हणून बाहेर पडताना दोन्ही नाकपुड्यांना आतून तिळाच्या तेलाचे बोट लावावे. तसेच नाकाला, तोंडाला रुमाल बांधावा. 4. वातावरण थंड असताना कोमट पाणी प्यावे. जेवतानाही कोमटच पाणी प्यावे. 5. बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने हात, पाय, चेहरा धुवावा. नाक तोंड धुवून गुळण्या करून घसा साफ करावा. 6. गळ्यापासून वर चेहऱ्याला तेल लावून वाफ घ्यावी. नस्य हा पंचकर्मातील उपचार घ्यावा. मान, पाठ, कंबर दुखी. 7. खडले, खाचखळगे यातून चालणे, वाहन चालविणे यामुळेही हा त्रास होतो. 8. यामध्ये स्नायू दुखावल्यामुळे त्रास आहे की मणक्याच्या विकारामुळे त्रास आहे हे मूळ कारण जाणून घ्या. 9. स्नायू दुखावल्यामुळे त्रास असेल तर वैद्याच्या सल्ल्याने त्या जागेवर स्थानिक स्नेहन स्टेदर म्हणजे औषधी तेलाने मसाज करून औषधी काढ्याने शेकावे. 10. कटिबस्ती, मण्याबस्तीने उपचार करावेत. पोटातूनही औषधे घ्यावी लागतात. 11. मणक्याच्या विकारांमुळे मान, कंबरदुखी असल्यास मानेचे, कंबरेचे काही व्यायाम, योगासने, औषधी तेलाचा मसाज, काढ्याचे शेक घ्यावेत. 12. कटिबस्ती, मण्याबस्ती हे घ्यावेत. औषधी तेल, काढा यांचा बस्ती घ्यावा. पोटातूनही गुबगुळकल्पांसारखी औषधे घ्यावी लागतात. उष्माघात. 13. शरीरातील उष्णता वाढल्यास किंवा उच्च तापमानाच्या सानिध्यात जास्त वेळ राहिल्यास शरीरात खूप उष्णता निर्माण होईल व उष्माघाताची स्थिती निर्माण होते. 14. उष्माघात झालेल्या व्यक्तीला त्वरित थंड केले पाहिजे. 15. त्याला थंड पाण्याच्या ओल्या कपड्यात गुंडाळावे किंवा त्याच्या त्वचेवर थंड पाणी शिंपडावे व थंड पाण्याच्या घड्या ठेवाव्यात. 16. जर पाणी पिणे शक्य असेल तर त्या व्यक्तीला थोडे पाणी पाजावे. थंड खोलीत झोपवावे. 17. जर तापमान कमी झाले नाही तर डॉक्टरांकडे घेऊन जावे. 18. उष्माघाताची लक्षणे: जीव घाबरणे, उलटी होणे, अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, हात पाय दुखणे व जड पडणे, शरीराचे तापमान वाढणे, त्वचा लाल होणे, पोटदुखी. 19. जर पोट फारच जोराने दुखत असेल तर आल्याच्या रसामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे. असे केल्याने पोट दुखणे थांबते. 20. अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ एकत्र करून थंड पाण्यासोबत घेतल्याने पोट दुखणे थांबण्यास मदत होते. 21. अर्धा चमचा आल्याचा रस व अर्धा चमचा लिंबाच्या रसामध्ये थोडेसे पादरे मीठ टाकून प्यायल्याने पोट दुखी थांबते. 22. बिना दुधाचा चहा, कोरा चहा प्यायल्याने देखील पोट दुखणे थांबते. त्यात थोडा लिंबाचा रस टाकल्यास लवकर असर होतो. 23. एक ग्लास पाण्यामध्ये थोडासा गोड सोडा टाकून प्यायल्याने पोट दुखणे थांबते. 24. सुंठ, जिरा आणि काळी मिरी समप्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण बनवून घ्यावे. गरम पाण्यासोबत 1 चमचा हे चूर्ण घेतल्याने पोट दुखणे थांबते. उच्च रक्तदाबात. 25. 3 ग्रॅम मेथीदाणा पूड सकाळ, सायंकाळ पाण्यासोबत घ्यावी. 15 दिवस ही पूड घ्यावी याने नक्कीच आराम पडतो. ही पूड मधुमेहीच्या रोग्यांसाठी पण फायदेशीर आहे. 26. कणिक व बेसन सममात्रेत घेऊन त्याच्या पोळ्या तयार करून त्या खूप चावून चावून खाल्ल्याने 10 दिवसातच उच्च रक्तदाबात आराम मिळतो. 27. टरबूजाच्या बियांची गिरी आणि खसखस सममात्रेत घेऊन वेगवेगळे वाटून एका बरणीत भरून ठेवावे. उपाशी पोटी रोज 1 चमचा हे घ्यावे. 28. जेवणानंतर नेमाने रोज ताक घ्यावे. 29. उच्च रक्तदाबाच्या रोग्यांसाठी पपई फायदेशीर ठरते, म्हणून रोज सेवन केले पाहिजे. 30. 5 तुळशीचे पानं आणि 2 कडुलिंबाच्या पानांना वाटून 20 ग्रॅम पाण्यात घालून उपाशी पोटी हे पाणी प्यावे. 31. गार पाण्याने अंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने अंघोळ करावी. त्यात सोबत मीठ व जास्त प्रमाणात साखरेचा वापर करणे टाळावे. कोरफड. 32. रोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास मदत मिळते. अंगावरून कमी रक्तस्राव होत असल्यास किंवा पाळीच्या वेळेला गाठी होऊन वेदना होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते. 33. शरीरावर कोठेही भाजले असता कोरफडीचा गर लावल्याने दाह कमी होतो व फोड वगैरे न येता त्वचा पूर्ववत होते. 34. मूळव्याधीमुळे वेदना होत असल्यास किंवा आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा नुसता गर ठेवण्याने बरे वाटते.
35. संगणकावर वा इतर कोणत्याही प्रखर प्रकाशाकडे पाहण्याने डोळे थकले, लाल झाले वा डोळ्यांची आग होऊ लागली, तर कोरफडीच्या गराची चकती बंद पापण्यांवर ठेवण्याने लगेच बरे वाटते. 36. तुळस. लहान बाळांना ताप असल्यास तुळस तेलाने आंघोळीआधी बाळाच्या अंगाची तेल मालिश केल्यास ताप कमी होतो. 37. तुळस पानांचा वापर दातांचे दुखणे, हिरड्या कमजोर होणे, दातातून रक्त येणे, दात कमजोर होणे, दात सडणे या सर्वांवर केला जातो. तुळस पाने 5-10 मिनिटे तोंडात ठेवल्यास चांगला फायदा मिळतो. 38. हाड डोके दुखणे, मायग्रेन, नाकाच्या हाडाच्या वाढीमुळे डोके दुखणे, सर्दी कफ, उच्च रक्तदाबामुळे डोकेदुखी झाल्यास तुळस पानांचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी लवकर बरी होते. आवळा. 39. आवळा हे फळ बहुगुणी आहे. 40. आवळा हे मुख्यतः पित्तशामक आहे. 41. आवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ 2-3 दिवस घेतल्यास आम्लपित्त कमी होते. 42. पित्तामुळे येणारी भोवळ आवळ्यामुळे कमी होते. 43. लघवीच्या विकारांवर आवळा खूप परिणामकारक औषध आहे. 44. आवळा व खडीसाखर घेतल्याने लघवीला साफ होते आणि लघवीच्या वेळी आग होणे किंवा लघवी कमी होणे या तक्रारी दूर होतात. 45. आवळा उपलब्ध नसल्यास त्यापासून तयार केलेली आवळकंठी वापरतात येते. 46. याशिवाय अंगावर खरका किंवा कोरडी खरूस उठल्यास आवळकंठी पाण्यात भिजवून अंगास लावावी. 47. आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा हा तर पित्तावर उत्तम आहे. 48. रोज परसाकडेला साफ होत नाही, पोट जड वाटते, भूक लागत नाही, मन प्रसन्न राहत नाही, आजारी असल्यासारखे वाटते अशा तक्रारींवर मोरावळा रामबाण आहे. 49. रोज नियमाने मोरावळ्यातले 2 आवळे खाण्यामुळे ही नेहमी दिसून येणारी तक्रार दूर होते. 50. आवळ्यापासून बनविलेले तेल डोके थंड राखण्यासाठी उपयुक्त आहे. 51. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा. 52. अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. 53. लिंबू आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव, मीठ घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. 54. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. 55. लिंबाने भूक वाढते. 56. लिंबाच्या रसाने अन्न पचते व शौचास साफ होते. 57. मेदवृद्धी म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यासाठीही रोज लिंबाचा रस पाण्यात घालून घेतल्याने उपयोग होतो. 58. वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते. 59. अंगाला कण सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळावा व ऊन पाण्याने स्नान करावे. कंड कमी होतो. 60. नायटा व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो. उन्हाळ्यात बाहेर पडताना. 61. त्वचेवर चांगल्या दर्जाचे सनस्क्रीन लावा. 62. त्वचा झाकली जाईल असे कपडे घाला. 63. डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी गॉगलचा वापर करा. 64. हवी असल्यास जवळ छत्री बाळगा. 65. फिकट रंगाचे कपडे घाला. 66. पाण्याची बाटली जवळ ठेवा. 67. दिवसभरातून जास्तीत जास्त वेळा चेहरा धुवा. 68. उन्हात निघताना चेहरा स्कार्फने किंवा कपड्याने झाकून ठेवा. 69. गॉगल खरेदी करताना असा गॉगल सिलेक्ट करा ज्याला वापरताना गॉगलची फ्रेम आपल्याला इजा पोहोचविणार नाही किंवा उन्हात फ्रेम गरम होणार नाही. वाढत्या वयात घ्यायची काळजी. 70. वाढत्या वयात चेहऱ्याची त्वचा सैलसर होऊ लागते. त्वचेचा घट्टपणा कमी होऊ लागतो. चेहऱ्यावर मोठ्या आकारात छिद्रे दिसू लागतात. वयाच्या 30 वर्षानंतर तेलकट वा संमिश्र त्वचेवर छिद्रे दिसायला लागतात. चांगल्या क्लिन्झरने त्वचा साफ करून टोनिंग केल्यास तेलकट त्वचेची छिद्रे कमी होतात. 71. संत्री, मोसंबी आणि इतर केशरी लाल फळे, गाजरे, भोपळा, बीट, आंबे यांचा आहारात समावेश असावा. आळशी बिया, अक्रोडी, मेघे फॅटी आम्लयुक्त आहार योग्य प्रमाणात घ्यावा. म्हणजे त्वचेवरील छिद्रे सुरकुत्या कमी होतील. तैलग्रंथींच्या सभोवती क्लेजर ताठर होऊन छिद्राची जागा घट होईल. 72. ओठावर सारखी जीभ फिरवण्याची सवय बहुतेक लोकांना असते. त्यामुळे ओठ काळसर पडू लागतात.
सूर्यप्रकाशात सारखे जाणे होत असल्यास त्यासाठी सन प्रोटेक्शन क्रीम लावावे. जसे UVA व UVB अशा दोन्ही क्रिया देणारे संयुक्त क्रीम लावावे. ओठांकरिता लिप बाम ज्यावर SPF 15 आहे असे विकत घेऊन लावावे. 73. वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर काळे, तपकिरी डाग येऊ लागतात. मिनरल पावडर फाउंडेशन लावल्यास डाग हलके दिसतात. वारंवार 4 ते 5 तासानंतर सनस्क्रीन लावावे. हातांना हँड लोशन लावावे. पर्समध्ये ट्यूब ठेवल्यास अधूनमधून लावण्यास सोपे जाते.